हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. दक्ष दक्ष म्हणजे सावधपण. मानवी जीवनाच्या कोणत्याही अवस्थेत, मग ते बालपण, तारुण्य, प्रौढ अवस्था वा वृद्धापकाळ असो, दक्षतेअभावी कोणते तोटे झाले वा होतात हे किमान वयाची 50शी गाठलेल्या व्यक्तीस वेगळे सांगायला नको. समर्थ देखील दासबोधात म्हणतात की मुख्य ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण. सर्व विषयी आयुष्याच्या ज्या त्या टप्प्यावर योग्य ते निर्णय दक्ष राहून घेतले नाहीत तर दोरी कापलेल्या पतंगासारखी अवस्था होते. आयुष्य भरकटले जाते. ही आपणासारख्या साध्यासुध्या व्यक्तीबाबत असे होते तर ही विश्वाची घडी नीट चालवण्यासाठी भगवंतास किती दक्ष राहावे लागत असेल. सूर्य वेळेवर उगवतो. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतू क्रमानेच येतात. ठराविक कालावधीनंतर पेरलेले धान्य उगवते. असे हे सृजनाचे कार्य अव्याहतपणे लाखो वर्षांपासून दक्षतेनेच चालू आहे. जी गोष्ट सृजनाच्या बाबतीत, तीच गोष्ट लयाच्या बाबतीत देखील तेवढ्याच दक्षतेने चालू असते. लयात देखील दक्षता बाळगावी लागते. ही गोष्ट किंचितशी खटकणारी वाटली तरी आपण मानली पाहिजे. थंडीत पानगळ सुरू होते. उन्हाळ्यात धरती कोरडी पडते. या लय होण्याच्या गोष्टी वाटल्या तरी त्यातच सृजनाची बीजे दडली आहेत हे आपण लक्षात घेऊया. बालपणात, तारुण्यात बलोपासना व शिक्षण, गृहस्थाश्रमात प्रापंचिक कर्तव्ये व अर्थार्जन, निवृत्तीनंतर हळूहळू लौकिक व्यवहार आटोपते घेऊन नामस्मरणात तल्लीन होणे, या झाल्या प्रपंचातील गोष्टी. परमार्थाच्या दृष्टीने विचार केला तर गेलेला क्षण परत मागुता येत नसल्याने प्रत्येक क्षण सत्कारणी नामस्मरणात जाईल हे आपणास दक्षतेने बघणे अत्यंत जरूर आहे. अन्यथा समर्थ म्हणतात तसे येर ते वाहतेची गेले मृत्यूपंथे, अशी आपली अवस्था होईल. भगवंताच्या दक्ष या नामापाठीमागे किती सूक्ष्म आणि व्यापक अर्थ दडलेले आहेत ते बघून मन आश्चर्यचकित होते. हरिओम.